संक्षिप्त सत्यार्थ प्रकाश, पाचवा समुल्लास, वानप्रस्थ संन्यास. वानप्रस्थ संन्यास विधी. मनुष्यांनी ब्रह्मचर्याश्रम समाप्त केल्यावर गृहस्थाश्रमात प्रवेश करावा. तो संपल्यावर वानप्रस्थाश्रम स्वीकारावा व नंतर संन्यास घ्यावा. हे क्रमानुसार आश्रमाचे विधान आहे. शतपथ ब्राह्मण कांड 14. जेव्हा गृहस्थाच्या डोकीवरील केस पांढरे होतात, अंगावरील चामडी ढिली झाल्याने सुरकुत्या पडतात आणि मुलालाही जेव्हा अपत्य होते, तेव्हा त्याने वनात जाऊन राहावे. मनुस्मृती अध्याय 6 श्लोक 2. वानप्रस्थाश्रमी व्यक्तीने मी अग्नीमध्ये होम करून दीक्षित होऊन सत्याचरणरूपी व्रत व श्रद्धा यांना प्राप्त करून घेईन अशी इच्छा मनात बाळगून नाना प्रकारची तपश्चर्या, सत्संग, योगाभ्यास, सुविचार यांच्याद्वारे ज्ञान व पावित्र्य मिळवावे. त्यानंतर जेव्हा संन्यास घेण्याची इच्छा होईल, तेव्हा पत्नीला मुलाकडे पाठवून द्यावे. नंतर संन्यास घ्यावा. यजुर्वेद अध्याय 20 मंत्र 24. संन्यास विधी. अशा प्रकारे वनामध्ये आयुष्याचा तिसरा भाग म्हणजे वयाच्या 50व्या वर्षापासून 75व्या वर्षापर्यंत वानप्रस्थाश्रमात घालवून आयुष्याच्या 4थ्या भागात सर्व संग परित्याग करून परिव्राज म्हणजे संन्यासी व्हावे. मनुस्मृती अध्याय 6 श्लोक 33. लोकांकडून मानसन्मान मिळविण्याची इच्छा, धनदौलतीची अभिलाषा, पुत्राची इच्छा या साऱ्या मोहापासून दूर राहून संन्यासी लोक भिक्षावृत्तीचा अवलंब करून रात्रंदिवस मोक्षाची साधना करण्यात गढून गेलेले असतात. शतपथ ब्राह्मण कांड 14. जो सर्व प्राणीमात्रांना अभय देऊन घरातून बाहेर पडतो व संन्यासी बनतो, त्या ब्रह्मवादी म्हणजे परमेश्वर वेदोक्त धर्मादी विद्यांचा उपदेश करणाऱ्या संन्याशाला प्रकाशमय म्हणजे मुक्तीचा आनंद स्वरूप लोक प्राप्त होतो. मनुस्मृती अध्याय 6 श्लोक 39. प्रश्न: संन्याशांचा धर्म कोणता? उत्तर: पक्षपातरहित न्यायाचरण, सत्याचा स्वीकार व असत्याचा त्याग, वेदोक्त ईश्वराच्या आज्ञेचे पालन, परोपकार, सत्यभाषण ही सर्वच आश्रमांची लक्षणे असून सर्व मनुष्यमात्राचा धर्म एकच आहे. तरी पण संन्याशाचा विशेष धर्म हा की जेव्हा संन्यासी रस्त्याने चालत असेल, तेव्हा त्याने इकडे तिकडे न पाहता जमिनीकडे नजर लावून चालावे. नेहमी वस्त्रातून गाळलेलेच पाणी प्यावे. निरंतर सत्य बोलावे. सर्वदा मनाने विचार करून सत्याचे ग्रहण करावे व असत्य सोडून द्यावे. मनुस्मृती अध्याय 6 श्लोक 46. ब्राह्मणाने म्हणजे ब्रह्मज्ञानी संन्याशाने ओंकारपूर्वक सप्तव्याहृतींनी युक्त विधीपूर्वक प्राणायाम यथाशक्ती करावीत. मात्र 3 पेक्षा कमी प्राणायाम त्याने करू नयेत. तेच संन्यासाचे परम तप आहे. सर्व भूतांशी निर्वैर होणे, इंद्रियांच्या वाईट विषय वासनांचा त्याग करणे, वेदोक्त कर्मे आणि अत्यंत उग्र तपश्चर्या करणे या मार्गाने जगामध्ये राहून संन्यासी इहलोकीच मोक्षाची प्राप्ती करून घेऊ शकतात. इतरांना ते जमत नाही. मनुस्मृती अध्याय 6 श्लोक 75. धर्माची 10 लक्षणे. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यासी यांनी 10 लक्षणांनी युक्त असलेल्या खालील धर्माचे नित्य पालन करावे. धृती, क्षमा, दमो अस्तेयम, शौचम, इंद्रिय निग्रह, धीर, विद्या, सत्यम, क्रोधो, दशकम धर्मलक्षणम. मनुस्मृती अध्याय 6 श्लोक 91. 1. धृती, नेहमी धैर्य बाळगणे. 2. क्षमा, अर्थात निंदा, स्तुती, मानापमान, हानी लाभ
इत्यादी दुःखामध्ये सहनशील राहणे. 3. दम, मनाला सदैव धर्माचरणासाठी प्रवृत्त करणे आणि अधर्मापासून परावृत्त करणे. अधर्माचरणाची इच्छाच मनात निर्माण होऊ नये असा प्रयत्न करणे. 4. अस्तेय, चोरी न करणे. मालकाच्या परवानगीशिवाय लबाडीने, फसवून, विश्वासघाताने, वाईट कृत्ये करून, वेदविरुद्ध उपदेश करून दुसऱ्याच्या वस्तूंचा अपहार करणे ही चोरी होय. चोरी न करणे हेच अस्तेय होय. 5. शौच, राग, द्वेष व पक्षपात सोडून अंतशुद्धी करणे आणि पाणी, माती, मार्जन इत्यादीद्वारे बाह्य पावित्र्य साध्य करणे. 6. इंद्रिय निग्रह, इंद्रियांना अधर्माचरणापासून परावृत्त करून त्यांना धर्माच्या मार्गाने चालविणे. 7. धी, मादक द्रव्ये, इतर बुद्धिनाशक पदार्थ, दुष्टांची संगत, आळस, प्रमाद आदी दोषांचा त्याग करून श्रेष्ठ पदार्थांचे सेवन व सज्जनांची संगती, योगाभ्यास, धर्माचरण, ब्रह्मचर्य आदी शुभ कर्मांनी बुद्धीचे सामर्थ्य वृद्धिंगत करणे. 8. विद्या, पृथ्वीपासून परमेश्वरापर्यंत असणाऱ्या सर्व पदार्थांचे यथार्थ ज्ञान मिळविणे आणि त्यापासून आपले यथायोग्य कल्याण करून घेणे. सत्य जसे आत्म्यात असेल तसे ते मनात आणणे. जसे सत्य मनात असेल तसेच ते वाणीने व्यक्त करणे. वाणीमध्ये जे सत्य असेल तेच आचरणात आणणे ही विद्या होय. याहून जी विपरीत ती अविद्या होय. 9. सत्य, जो पदार्थ जसा असेल त्याला तसाच समजणे, तसेच बोलणे व तसेच करणे म्हणजे सत्य होय. 10. अक्रोध, क्रोधादी दोषांचा त्याग करून शांतता वगैरे गुणांचे ग्रहण करणे. ही धर्माची 10 लक्षणे आहेत. या दशलक्षणयुक्त पक्षपातरहित न्यायाचरणयुक्त धर्माचे पालन 4ही आश्रमातील लोकांनी करावे. या वेदोक्त धर्मानुसार स्वतः आचरण करणे आणि इतरांना समजावून सांगून आचरण करण्यास प्रवृत्त करणे हा संन्याशांचा विशेष धर्म आहे. प्रश्न: संन्यास ग्रहणाची काय आवश्यकता असते? उत्तर: ज्याप्रमाणे शरीरामध्ये मस्तकाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे आश्रमामध्ये संन्यासाश्रमाची आवश्यकता असते. कारण त्या आश्रमा वाचून विद्या व धर्म यांची वाढ होऊ शकत नाही. इतर आश्रमामध्ये विद्याग्रहण, गृहकृत्ये, तपश्चर्या आदी त्या त्या आश्रमातील कामे करावी लागतात. त्यामुळे सवड फार कमी मिळते. निपक्षपाती वर्तन ठेवणे इतर आश्रमामध्ये अवघड असते. संन्यासी जसा सर्वतोमुक्त होऊन जगावर उपकार करतो तसा इतर आश्रमातील मनुष्य करू शकत नाही. कारण संन्याशाला सत्यविद्यांच्या योगे पदार्थांच्या विज्ञानाची उन्नती करण्यास जितका वेळ मिळतो तितका इतर आश्रमातील व्यक्तीला मिळू शकत नाही. परंतु जो ब्रह्मचर्याश्रमातून संन्यासी होऊन जगाला सत्याचे शिक्षण देतो व त्याद्वारे जगाची जेवढी उन्नती घडवून आणू शकतो तेवढी गृहस्थ अथवा वानप्रस्थ या आश्रमातून संन्यासाश्रमात प्रविष्ट होणारा करू शकत नाही. प्रश्न: अध्यापन व उपदेश तर गृहस्थही करतात, मग संन्यासाची काय गरज? उत्तर: सर्वच आश्रमांतील लोकांनी सत्याचा उपदेश करावा व ऐकावा. परंतु जितके सवड व निपक्षपता संन्यासाजवळ असते तितके गृहस्थाजवळ नसते. मात्र जे ब्राह्मण आहेत त्यांच्यातील पुरुषांनी पुरुषांना व स्त्रियांनी स्त्रियांना सत्याचा उपदेश करावा व शिकवावे, ते त्यांचे कर्तव्य आहे. सर्वत्र भ्रमण करण्यासाठी आवश्यक असणारी सवड संन्याशांना जेवढी मिळते तेवढी ग्रस्त ब्राह्मणादिकांना मिळू शकत नाही. ब्राह्मणांनी वेदविरुद्ध आचरण केले तर त्यांचे नियंत्रण संन्यासी करतो. म्हणून देशात संन्यासी असणे उचित आहे. अधिकारी म्हणजे सुयोग्य व्यक्तींनीच संन्यास घ्यावा हे उचित होय. जो अनधिकारी पुरुष संन्यास घेईल तो स्वतःही बुडेल आणि इतरांनाही बुडविल.
ज्याप्रमाणे चक्रवर्ती राजाला सम्राट असे म्हणतात, त्याप्रमाणे संन्याशाला परिव्राट असे म्हणतात. एवढेच नव्हे तर राजाचा सन्मान व सत्कार फक्त त्याच्या देशात व इष्टमित्राकडूनच केला जातो, पण संन्यासी सर्वत्र पूज्य असतो. चाणक्य नीतिशास्त्रातील एक श्लोक आहे, विद्वंतंच नृपत्वंच नैव तथ्यं कदाचन, स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वान आणि राजा यांची कधी तुलना होऊ शकत नाही, कारण राजाचा सन्मान व सत्कार फक्त त्याच्या राज्यातच होतो, तर विद्वानाला सर्वत्र मान व प्रतिष्ठा प्राप्त होते. म्हणून विद्याध्ययन करावे, सुशिक्षण घेणे व बलवान बनणे यासाठी ब्रह्मचर्याश्रम आणि सर्व प्रकारचे उत्तम व्यवहार सिद्ध करण्यासाठी गृहस्थाश्रम आहे. विचार, ध्यान व विज्ञान यांच्या वृद्धीसाठी व तपश्चर्या करण्यासाठी वानप्रस्थाश्रम आहे. आणि वेदादी सत्यशास्त्रांचा प्रचार, धार्मिक व्यवहारांचा स्वीकार व दुष्ट व्यवहारांचा त्याग, सर्वांना सत्योपदेश करून निसंदेह बनविण्यासाठी संन्यासाश्रम आहे. परंतु जे लोक संन्यासाच्या सत्योपदेशादी मुख्य धर्माचे पालन करीत नाहीत, ते पतित होऊन नरकात जातात. म्हणून संन्याशांनी सदैव सत्योपदेश, शंका समाधान, वेदादी सत्यशास्त्रांची अध्यापन आणि वेदोक्त धर्माची अभिवृद्धी या गोष्टी प्रयत्नपूर्वक करून जगाची उन्नती साधली पाहिजे. प्रश्न: जे संन्यासी नाहीत असे साधू, वैरागी, गोसावी, खाकी, जोगी वगैरे लोकांचा समावेश संन्यासाश्रमात होतो की नाही? उत्तर: नाही, कारण त्यांच्यात संन्यासाचे एकही लक्षण नाही. ते वेदविरुद्ध मार्गाने जातात आणि वेदाहून अधिक आपल्या संप्रदायाच्या आचार्यांची वचने प्रमाण मानतात आणि आपल्याच पंथाची प्रशंसा करतात. मिथ्या प्रपंचात अडकून आपल्या स्वार्थासाठी इतरांना आपल्या पंथात ओढून फसवितात. जगाची सुधारणा करणे तर दूरच राहिले, उलट ते लोकांना फसवून अधोगतीला नेतात आणि स्वतःचा स्वार्थ साधतात. म्हणून त्यांची गणना संन्यासाश्रमात करता येत नाही. ते तर पक्के स्वार्थाश्रमी असतात, यात मुळीच शंका नाही. जे स्वतः धर्माने चालून साऱ्या जगाला धर्माप्रमाणे चालवितात, जे स्वतः बरोबर साऱ्या जगाला इहलोकी म्हणजे या जन्मात आणि परलोकी म्हणजे दुसऱ्या जन्मात स्वर्गाचा म्हणजे सुखाचा उपभोग घेण्यास मदत करतात, त्यांनाच धर्मात्मा, संन्यासी व महात्मा असे म्हणतात. हे संक्षेपाने संन्यासाश्रमाचे विवेचन केले. यानंतर राजप्रजा धर्माविषयी विवेचन करणार आहोत. या प्रकारे श्रीमद दयानंद सरस्वती स्वामी कृत सत्यार्थ प्रकाश सुभाषा विभूषित वानप्रस्थ व संन्यासाश्रम विषयी 5वा समुल्लास समाप्त.